झालेली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला त्यांनी स्वतः भगवंताचं नामस्मरण करून भगवंत सोडत चालले आणि तुम्हा सामान्य माणसांना ग्रंथाश्रमी माणसांना सर्वांना भगवंत स्वरूप होण्याचं भगवंताचं नामस्मरण खुलं गुढीला प्रकट केले विश्व म्हणून आज या ठिकाणी तुमच्या सर्व भाविक भक्तांची सेवा करण्यासाठी अध्याय 9 ओवी पहिली. काय ओवी सांगते तरी यावर झाले उल्लेख मग सर्व सुखाची पाठ हे प्रकृती उत्तर माझे उघड ऐका.
पूर्वी दिलेली ज्ञानेश्वरी ज्ञानाचा काळ एका शास्त्राच्या 700 श्लोकावर 9034 ओव्या प्रकट केल्या. माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर अभिप्राय प्रकट करताना नामदेव महाराज म्हणतात, नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवा तरी अवधान एकले दिले मग सर्व सकाशी पात्र हो. हे प्रतिज्ञ उत्तर माझे म्हणाले. मौलींनी प्रतिज्ञा केली. एक ओवी, एका ओवीचा अनुभव घेतला ही सगळी ज्ञानेश्वरी कळाली. ज्ञानेश्वरीचं स्वरूप फार सोपा आहे. ज्ञानाचा गाभा फार सोपा आहे. आपण त्या पद्धतीने केलं पाहिजे. एक तास आम्ही सांगतो पण ते माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि मग लोक म्हणतील मी एक तास करतो फक्त एक तास. तसं नाही. एक तास कसा आहे तरी अवधान एकले दिले. एक तास कसा आहे तरी अवधान एकले एक लक्ष दिलं की 4 तास होतं. एकच आपण 4 तास बसलो आणि 1 तास बसलो 7 तास. 1 तासामध्ये 12 तास तयार होतो. असा 1 तास आहे. नुसता 1 तास म्हणजे सांगितलं म्हणजे तो असा अर्थ नाही. 1 तासामध्ये एक नाम, एका तासामध्ये एकच नाम. माझा एका तासामध्ये एक नाम व्हायचं असेल तर किती वेळ जाईल? 30 मिनिटं श्वास आत घेतला जाईल. 30 मिनिटं साठवला जाईल आणि 30 मिनिटं सोडला जाईल. किती झाला? 1.5 तास. सांगितला 1 तास होतो 1.5 तास. मग आता तुम्ही 4 तास बसले, 12 तास बसले, ते 1.5 तासामध्ये तो 12 तास बसू शकतो. उठणार नाही. 3 दिवस, 7 दिवस, 15 दिवस, महिनाभर बसू शकतो. 1 तास. तो असा 1 तास आहे. 1 तास म्हणजे नुसता 1 तास नाही. 1 तास बसलो तो 1 तास. एका तासामध्ये कितीही वर्षे बसला तरी तो उठ्या काम. म्हणजे एवढा 1 तास पॉवरफुल आहे. एवढा 1 तास एवढा पॉवरफुल की त्यात तो ब्रह्मस्वरूप होतो. एका तासामध्ये ब्रह्मस्वरूप होतो. मग तुम्ही 1 तास बसल्या होता का? तुम्ही 3 तास बसता, 4 तास बसता. एका मिनिटात एक नाम तयार व्हायचं असेल तर 1.5 तास जातो. श्वास 30 मिनिटं घेतो, 30 मिनिटं साठवतो आणि 30 मिनिटं सोडतो. 1 तास. एक नामामध्ये 1 तास म्हणजे 1.5 तास. एवढी पॉवर तयार झाली पाहिजे. त्याला 1 तास म्हणतात. नुसता 1 तास बसायचं नाही. 1 तास बसायचं नाही. बसलो पण मन जाग्यावर नसेल 1 तास काढतो. 1 तासामध्ये आपण ब्रह्मस्वरूप झालो पाहिजे.
त्याला 1 तास लागतात. 1 तास असा योग तुमच्याकडे संत महात्म्याने आणून दिला, माऊलीने आणून दिला. बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या ग्रंथामधून योग आणून दिला. सगळा योग आणला असताना आपण ते का करतो? सोपा 1 तास, 1 तासामध्ये 1 नाम, 1 तासामध्ये 3 तासामध्ये 1 तास सांगितला, पण घडतो 3 तास आपोआप. आणि हा अधिकार सगळ्यांना सारखा, सगळ्यांना सारखा. त्याला भेद केला. राजा असो, कोणी असो, 1 तास 3 तास 2 तास केलं पाहिजे. आणि हे करण्यामध्ये खरा अधिकार आहे, खरं आपलं वैभव प्राप्त होतं. एक ब्रह्मस्वरूपामध्ये जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्या अधिकारामध्ये जरी अवधा एक ते करण्यासाठी 1 तास. कारण ते हळूहळू मिनिटाने सेकंदाने आपलं श्वासाची गती दीर्घ करायची, श्वासाची गती दीर्घ करायची. आणि ते दीर्घ करण्यासाठी 1 तासाची जरुरी आहे. ते हळूहळू दीर्घ केलं. आपण 2 सेकंदात आपला श्वास आत जातो, 2 सेकंदात बाहेर. 3 सेकंद तो आत न्यायचा, 3 सेकंद बाहेर सोडायचा. 4 सेकंद आत न्यायचा आणि 4 सेकंद बाहेर. म्हणजे एका सेकंदात, एका तासामध्ये तो वाढवत जातो. तरी अवधा 1 तरी 1 लक्ष देण्यामध्ये गंमत आहे. आणि 1 लक्ष सेकंदात एकदम द्यायचं नाही आणि एकदम जमणार सुद्धा नाही. आणि जो ज्याला जमतो तो खरा 1 तासापेक्षा अधिकार. ब्रह्मनामाचा घोष तयार होतो, ब्रह्मनामाची पावर तयार. तरी अवधा 1 ब्रह्मनाम. सोहम ब्रह्मनाम आहे, ब्रह्म नाम आहे. सोहम नामाचा ओम तयार होतो, ते ब्रह्मनाम. सो स्थिर करत गेला सेकंदात. एका मिनिटामध्ये 30 सेकंद तो आत घेईल आणि 30 सेकंद बाहेर सोड. हळूहळू 30 सेकंदाचा भाव 1 मिनिटापर्यंत जाईल. 1 मिनिट तो घेईल, 1 मिनिट थांबेल आणि 1 मिनिट सोडेल. 3 मिनिट. पण सेकंदात आपण तसं करत नाही, एकदम करायला. सो म्हटला हांगामात तुमचं बाहेर गेलं का श्वासावर लक्ष. आणि आता आपण सेकंदाने श्वासावर लक्ष. तरी अवधा 1 किती सोपं आहे. सेकंदात काय एकदम घेतच 2 सेकंदात 3 सेकंद 3 सेकंद
3 सेकंद घेतात, 3 सेकंद सोडा, 3 तो मिनिटामध्ये 30 सेकंद घेतो, 30 सेकंद सोडतो आणि मिनिटामध्ये गेला की 1 मिनिट घ्यायचा, 1 मिनिट थांबवायचा आणि 1 मिनिट सोडायचा. तरी अवधा एक किती, तरी अवधा एक किती. हे करत नाही, असं करत नाही, त्यामुळे तुमचं मन बाहेर पडतं. तुम्हाला मनाची परवा नाही, मनावर कंट्रोल नाही. मनावर कंट्रोल नसेल तर अभ्यास करत, मनावर कंट्रोल असेल तर अभ्यास एका मिनिटामध्ये 3 मिनिटं तयार होतात. 1 मिनिट दीर्घ श्वास, 1 मिनिट साठवायचा आणि 1 मिनिट सोडायचा. हे आपण सेकंदाने तयार करतो. एक सेकंद खेळत नाही, मग बाहेर पडत, मन लक्ष लागत. म्हणून त्या मनाला कळायचं असेल तर 1 मिनिट श्वास घेण्यामध्ये गेला, 1 मिनिट थांबवण्यामध्ये गेला आणि 1 मिनिट सोडण्यामध्ये गेला. पण सेकंदात एवढा सोपा श्वासाची गती सहज करणार, लक्ष पाहिजे. तरी अवधा एक लक्ष हा मावळी सांगतात. तरी अवधा एक लक्ष, एक लक्ष देत गेलास, एक लक्ष देत गेलास ते कळलं ना, म्हणजे तिथं लक्ष राहील. एक लक्ष सेकंदाने करीत असताना एक लक्ष तयार झालं की 3 मिनिटामध्ये तुम्हाला अनुभव येईल. 3 मिनिटामध्ये अनुभव, वेळ नाही व्हायचा नाही, मुदत नाही. इथं काय व्हायचा मुदत नाही. लगे रिकिबे में पाव आणि ब्रह्म होता. खटवांच्या राजा, खटवांच्या राजाला सांगितलं, राजा तुमचा मृत्यू 3.5 तासाने होणार आहे. मग काय? म्हणजे नामस्मरण करावं लागेल. मग रिकिबीने पाव आणि ब्रह्म. किती वेळ लागला खटवांच्या राजाला? फक्त त्या नागावर पाय ठेवून टाक मारितवर ब्रह्म सुरू आहे. तुमची ताकद असं झालं. पण खटवांच्या राजा किती घोड्यावर टांग मारितवर 5 सेकंद होते. 5 सेकंदात ब्रह्म सुरू. किती? 5 सेकंद. मग किती सोपं काही दिलं खटवांच्या राजाने. 5 सेकंदामध्ये ब्रह्म स्वरूप. आणि तुम्हाला काही 1 तासाची सवलत नाही. 1 तास. तरी अवधा एक. एवढं सगळं आपल्याला सोपं करून माऊलींनी दिलं, अंबीर बाबांनी दिलं, तुकाराम महाराजांनी. या तुकाराम महाराजांनी सोबत केलं. बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या ग्रंथामध्ये गुह्य प्रकट केलं. पुढं केलं
इतकं खुलं सगळं कोणी सांगितलं नाही. मौलींनी सुद्धा खुले एवढं केलं नाही, एवढं बाबांनी खुलं केलं. सहज करताय इकडं आला नाही राबवलं हे करू लागलं तो होणार. म्हणून संतांच्या संगती म्हणून मार्गगती 11वा श्रीपती येण्याची भक्ती. संत महात्म्याच्या मार्गाने गेलेले आहेत, त्या मार्गाचं अनुकरण करणं महत्वाचं. अनुकरण करणं फार अनु म्हणजे लहान त्या अणूचं अनुकरण करणं म्हणजे अनुभवणं. एक अनुभवण्याचा अधिकार संत महात्म्यांनी दिलेला. तुकाराम महाराज काय शिकायला गेले नव्हते. पहिली दुसरी तिसरी शिकले असते, पहिली दुसरी तिसरी शिकले असते, पण अभंग वाणी भंग भाव अभंग. तुकाराम महाराज सांगतात सुंदर ते ध्यान. ध्यान किती सुंदर आहे त्याचं ते वर्णन करून सांगतात. तेच अनुभवलं तेच अनुभवलं. अनुभवण्यामध्ये खरा आनंद आहे. आनंद मिळवायचा असेल तर अनुभवा तरी अवधा एक दे एक. नामाची पावर फार मोठी आहे. आपला प्रपंच नेमका करायचा असेल तर नामस्मरण करा. प्रपंचातल्या आडी अडचणी सुटून जातात. तपास पण नामस्मरण केलं तर नामाची पावर फार मोठी पावर. किती अवघड काम असू द्या, पहा घटना घडलेली. मामलेदारांनी हुकूम काढला विरुद्ध. पैसे देऊन यांनी हुकूम काढला. नामस्मरणाला माणूस 3 तास होता. आणि मग हा ज्यांनी पैसे दिले त्यांनी मामलेदाराला थोडा बोलला. मामलेदाराने हुकूम रद्द केला आणि ज्यांनी पैसे दिले नाही त्याच्यासारखा हुकूम दिला. नामाची पावर कशाची पावर? नामाची पावर. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे पण कळत. तुका म्हणे कळे पडेचे होतात ते कळतंय. सगळ्यांना कळत. तुम्ही आला तुम्हाला कळेल पण ते येत नाही त्यांना कळतं पण ते बरेच आंधळ. तुका म्हणे कळे बरेचसे होतात ते आंधळे. म्हणजे कळत असून सुद्धा फरफाट टाकलं लोक येत नाही. ते बरोबर आहे, सोपं आहे पण आम्हाला वेळ. आमच्या प्रपंचातून आम्हाला वेळ नाही. मग का बोलायचं असं का? मग सगळे मनुष्य जन्म भगवंताच्या हातात. मातेच्या उदरात राहतो. 7 महिन्यात देह धारण करतो. 2 महिने गुडघ्यामध्ये हात टेकून देवाला नमस्कार करतो. तेव्हा मला या जन्माच्या कथाचे सोडून मी तुझं नामस्मरण करतो. शपथ घेतो. विनंती करतो. 2 महिने 9 दिवस झाले की मातेच्या उदरातून 7 महिने
2 महिने 9 दिवस म्हणजे 9 महिने 9 दिवसांनी तो बाहेर येतो. बाहेर आला की बेशुद्ध पडतो आणि शुद्धीवर आला की सोहम शब्द विसरला, कोहम कोहम म्हणून ढकलायला लागला. रावणासारखा माणूस मातेच्या उदरात बाहेर आला तर 8 वर्षाच्या मुलासारखा होऊन भगवंताचं नामस्मरण करत रावण. मग केवढी पावर रावणाची, तुमची नाही का तेवढी आहे, पण वापरतो. पावर असून वापरत नाही. वापरा सेकंदा सेकंद, 1 सेकंद, किती 1 सेकंद, 1 सेकंद वापरा. 1 सेकंद वाढवला की पावर निर्माण होते. आपण 1 सेकंद वाढवण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. तरी नव्हता एक लक्ष दिलं. मौलिकच्या म्हणण्याप्रमाणे तरी अवधान एक लक्ष दिलं, आपोआप मग सर्व सुख प्राप्त. सर्व प्रपंच नेटका होतो. प्रपंच त्या अडीअडी संपून जातात. आरोग्य प्राप्त होतं. कसला रोग संपुष्टात, कसला कॅन्सर असो, कसला तरी रोग तो बरा. मग रोग बरा झाला, प्रपंच नेटका झाला, सुखाने आनंदाने भगवंताचं नमस्कार करत करत प्रपंच करतो, व्यवहार करतो. सगळं शुद्ध कसोनिया पाहावे. वडील रंगाला भुलावे, मायेच्या रंगाला भुलू नका. प्रपंचातली माया तुम्हाला नामस्मरण करून देत नाही, बाहेर पडविते. परत राहतो, इतका पडतो, दाबला तरी शूद्र एवढा पडतो. एवढा प्रपंच करीत असताना, नामस्मरण एवढं सोपं असताना ते सोडून देतो आणि मायेच्या विषयाकडं पळत राहतो. मायेच्या विषयाकडं पळत राहतो. किती पळाला, पळतो पळतो दबदव नगर राहा नकोस. नगर किती राहिलं नकोस, पळत राहिला. नामस्मरण केलं, नगर राहिलं थोडं. नामस्मरण करण्यामध्ये खऱ्या सुखाचा बाबांनो आनंद कुठेही मिळत नाही, तुमच्या जवळ आहे. माणसात इतर प्राण्यात त्या देहासाठी लागणारा आहार इंद्रिय सुख, प्रीती आणि योग. तुम्ही त्या देहासाठी लागणारा आहार इंद्रियाचे सुख, प्रीती आणि योग हे घेत राहतात. मग हे घेण्यामध्ये भगवंताचं नामस्मरण तरी अवधान एक कधी 1 लाख तास आम्ही सांगतो, पण 1 तास कसा आहे ब्रह्मसूत्र. 1 तासामध्ये ब्रह्मस्वरूप म्हणून 1 तास सांगितला. आसन विजय 2.5 तासापासून 3.5 तासापर्यंत.
आसन विजय म्हणजे आसनावर विजय प्राप्त केला, मग तिथून पुढे नमस्कार आणि 1 तास एक नाम ब्रह्मस्वरूप दोन्ही एकच. आसन विजय झाल्याशिवाय एकाग्रता नाही. विजय 1 तासामध्ये एका नामामध्ये 1 तासाची क्रिया, 1 तासाची सोपा, पण आपण ते केलं गेलं पाहिजे. सेकंदाने ते केलं गेलं पाहिजे आणि तो करण्यामध्ये खरा आनंद, खरी कसोटी, हातोटी, चिकाटी लागते. व्यापार करायचा कसोटीला लागायचा, चिकाटी झाली पण कसोटी, चिकाटी, हातोटी निर्माण झाली म्हणजे या सगळ्या गोष्टीला उतरण त्यावेळेला व्यापार वाढत जातो. तोपर्यंत नाही. तुमची कसोटी लागली पाहिजे, कसोटी, चिकाटी हे सगळं तयार झालं पाहिजे. आणि हे करण्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये हे आपण करतो, पण कसोटी, हातोटी, चिकाटी झालं थोडं केलं, नाही केलं, थोडं केलं तर तो नाही झालं. पातामारी म्हणून प्रपंचात सुद्धा तरी अवधान एक लक्ष. प्रपंच एक लक्ष दिलं. आपला प्रपंचामध्ये एक लक्ष देण्यामध्ये आपण प्रयत्न करतो, पण जमत नाही. एवढी चिकाटी तुम्ही करत. जे चिकाट करतात त्यांचा प्रपंच वाढत, जातो, आरोग्य. मग हे चिकाटी करत असताना आरोग्य तयार करण्याचं कार्य घडत नाही. तो आरोग्यामध्ये म्हणजे रोगग्रस्त होणं. कारण बाईचा विषय या शरीराला त्रास किती द्यायचा हे आपण ठरवतो. या शरीराला जास्त त्रास दिला की रोगग्रस्त व्हायला वेळ लागतो आणि या शरीराला प्रमाणबद्ध त्रास दिला तर रोग लवकर येत. पण तरी पण लवकर रोग आला तरी रोग आल्याशिवाय आणि ते नामाच्या पावसाला रोग येत. प्रपंचाची चिकाटी होत राहते योग्य तऱ्हेने आणि नामाची पावर तयार होते योग्य. म्हणजे मनुष्यामध्ये तरी अवधान दिलेला तो अधिकार फार सोपा. तरी अवधान एक लक्ष वाढवते. एक लक्ष एका लक्षाने एकाग्रता वाढली की आरोग्य आणि प्रपंचात कार्याडचणी आद्यांच्या सुटून जातील. तपास लागणार नाही. नामाची पावर फार मोठी पावर. अनुभव आहे, प्रत्येकाला तो अनुभव आहे, पण लक्षात ठेवी विसरून जात. अनुभवाला विसरून गेला नाम पुन्हा कमी पडत, ध्यान कमी पडत. आणि मग काय ध्यान झालं की मायेमध्ये अडकतो, पुन्हा रोग वाढतो.
वाढणार प्रयत्न करायला गेला की तो प्रयत्न लवकर जमत नाही, म्हणून सोडायचं नाही. नियमानं वाढत गेलं ते वाढवीत राहील. नियम मोडायचा, नियम मोडावला नाही की आनंद तयार. आनंदाच्या डोही आनंदाचा आनंद निर्माण झाला की प्रपंच नेटका आरोग्यमय सगळं सुखसोयीनं तो वाढत, सगळ्या सुखसोयी वाढत आणि प्रपंचाचं वैभव, नामाचं वैभव सगळं तयार होतो. आरोग्याचं वैभव करतो. हा फार मोठा फायदा नामा, फार सोपा आहे. सर्वांना सगळ्यापेक्षा प्रपंच करता त्या प्रपंचापेक्षा नामस्मरण सोपा. बसायचं, अरे गप्पा मारीत बसला तर किती वेळ घालून तपासला जातो. मग तिकडं उठत नाही, ताटून नाही. अरे ते जुगार खेळत्यात, ते 2-2 दिवस सुद्धा जेवत नाही. जाग्यावर लग्नाला आले तर लवकर जात नाही. मग परत करतो, पटकन लग्न परत जुगार खेळत एवढाच त्रास देतो शरीरात. त्याच्याविषयी इकडं सोपा आहे, त्रास नाही. सगळं त्याच्यातून आनंद निर्माण होतो. नामाच्या पावरनं आनंद की आनंद सगळं तुमच्या जवळ तयार. हे सगळं होत असताना आपण करत करता आनंद आनंद आहे. म्हणून शब्द ब्रह्मा, शब्द ब्रह्मा ओंकारापासून 52 मातृका, 16 स्वर आणि 36 वेदना निर्माण करतो. त्याच्यामधून आपण शब्द वापरतो. पण तो शब्द कसा वापरतो? रजगुणात्मक आणि तमोगुणात्मक. सत्वगुणात्मक शब्द वापरला. सत्वगुणामध्ये प्रेम, आनंद आहे, पुण्य. रजगुण तमोगुणामध्ये पाप. पापाचा घरात तयार करायचा नाही, पुण्याचा घरात तयार करायचा. सत्वगुण वापरा. रजगुण तमोगुण वापरू नका, प्रसंगाने वापरायचा. प्रसंगाने म्हणजे आपल्यावर कोणी मात करू लागला तर तिथं तमोगुण वापरायचा. आपल्याला कोण फसवीत असेल तिथं रजगुण वापरायचं. पण सत्वगुणामधून जरी रजगुण वापरला तरी सत्वगुणाचा प्रभाव पाहिजे. सत्वगुणाचा प्रभाव असेल तर पुण्य प्राप्त होतं. रजगुण वापरला तमोगुण वापरला तरी पुण्य प्राप्त होतं. म्हणून सत्वगुण नसेल, रजगुण वापरला, तमोगुण वापरला, पाप तयार. आणि ते पाप साठवलं जातं, पुण्य साठवलं जातं. तुम्ही जन्मात मनुष्य देह धारण केल्यानंतर भोगत होतो. मागील जन्मामध्ये गेलेलं पाप या जन्मामध्ये पीडित होते आणि पुन्हा पुण्याचा पापाचा साठा तयार करा. पुण्याचा साठा तयार करा. शुद्ध पुण्य, शुद्ध सत्वगुण नामाच्या पावलावर तयार.
एक नाम शुद्ध सत्व गुणाची पावर निर्माण करतो. एक ब्रह्म नामाच्या स्वरूपाबद्दल आनंद तयार आनंद आनंदाला प्रमाण नाही. आनंदाच्या भोरी आनंदाचा एक नाम म्हणून आपलं एक नाम तयार झालं पाहिजे. ते 2.5-3.5 तास आसन विद्याच्या स्वरूपामध्ये त्याचा फायदा होतो. 2.5-3 तास आणि 1 तास. एका तासामध्ये एक हरिनाम, एक ब्रह्मनामाचा फलित आहे. एक ब्रह्म एवढा आनंद कुठेही मिळणार. या मनुष्य देहामध्ये आणि मृत्यू लोकांमध्ये या मनुष्य देहामध्ये तो आनंद काय वाढत्या संतांचे उपकार, काय वाढत्या संतांचे उपकार मला निरंतर जागे ठेवतात. म्हणून संतांच्या संगत मनोमार्ग गती 11 वर्षांपूर्वी येण्याची गती. पुढे जा. ह्या मार्गाशिवाय मार्ग नाही. संतांनी वापर ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, नरहरी शिवनाथ, मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, महावीर, गौतम बुद्ध सगळ्यांनी हेच नामस्मरण करून देवरूप झाले आणि जगाला मार्गदर्शन खुलं केलं. कलियुगे जन्म झाला सर्वश्रेष्ठ आनंद. 100 वर्षामध्ये 50 वर्ष झोपेमध्ये गेली. 50 वर्षामध्ये बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. मग नामस्मरण नित्य नेम नामी तो प्राण दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त्याच्यात म्हणाला. नित्य नेम नामी, नित्य नेमानं नामस्मरण 1 तास 2.5-3.5 तास आसन विजय केला. 1 तास ब्रह्मस्वरूप, 1 तासामध्ये ब्रह्मस्वरूप आसन विजय झाला. आसन विजय झाल्यावर मग त्याही पेक्षा मनाचा भाव नामामध्ये एकरूप झाला, एकाग्र झाला. सगळ्या परिसर ब्रह्मस्वरूप एका श्वासामध्ये ब्रह्म. बाबांच्या वेळेला कणकैया म्हणून हैदराबादचा तो कणकैया पुण्यामध्ये मशीन काम करण्यासाठी आला, कपडे शिवण्यासाठी आला. बाबांचं नाव त्याला कळलं. तो त्या बाबांच्याकडे गेला. जवळजवळ 4 तास चर्चा केली आणि एक नामस्मरण केलं. रात्री 8 वाजता बसला तर सकाळी 8 वाजता उठला. नामस्मरण 12 तास आणि अवधा एक जो म्हणता म्हणतात हा म्हणला म्हणता 12 तास नामस्मरण एका पहिल्याच पद्धती. बाबांच्याकडे गेला.
मार्गदर्शन केलं. दुसऱ्या दिवशी बसला ब्रह्मचार म्हणून मार्गदर्शन असतं. आणि मग ब्रह्मांडात आत्मस्वरूपामध्ये गेला. तिथं सद्गुरू अनुग्रह देतात, ओंकाराचं ध्यान शिकवितात. मग सद्गुरूंना भरोनी हात देवे म्हणते राहतो, बाबा हा देव हा तुझा. सद्गुरू ओंकाराचं ध्यान करायचं. ओंकाराचं ध्यान केलं, एकरूप झाला की सद्गुरू तुम्हाला तुमच्या स्वरूपामध्ये निवून बसवतात, देवरूप करतात. देव पाहावयाची तेथे देव येऊन एवढा अधिकार सद्गुरू आपल्याला करून देतात. ब्रह्मांडात पिंडात ध्यान करा. मार्ग आत्मसात्विक भाव तयार, शरीर कंपायमान, उत्थान भाष्य तयार, रडण तयार, उंच उद्दान. पांडुरंग साधा होता. तो आपल्या मंदिरात ध्यान करीत असताना आसन उद्दान झालं. 2 कोटच राहिलं. एवढं मोठं आसन उद्दान लागलं नाही, काय नाही, काय. मग नामामध्ये अष्टसात्विक भाव होता. एकाग्रता तयार झाली. प्रत्येक एकाग्रता तयार झाली की आदिमाया कुंडली शक्ती जागे होते. प्राण अपानाच्या चिठ्ठीमध्ये प्राण आदो होतो, अपान उद्धव होतो आणि दोन्ही वायूंच्या शिफ्टीमध्ये वायू कुंडली सापडली की ती मुख आणि मग कुंभक झालेला असतो. स्वतः ओम झालेला असतो. ओंकार स्वरूप होतो आणि ओंकारामध्ये आदिमाय शक्ती मग ती जागे होते. आणि मग ती माकडापासून पृथ्वीस्थानापर्यंत आत उभी राहते. तिथून हा युवा कुंडली शक्तीच्या मुखामध्ये गेल्यानंतर आधार चक्रावर गणपतीचं दर्शन, स्वाधिष्ठान चक्रावर ब्रह्मदेवाचं दर्शन, मणिपूर चक्रावर विष्णूचं दर्शन, हृदय चक्रावर शंकराचं दर्शन, कंठ चक्रावर शिवाचं दर्शन. त्या ठिकाणी शिवाला फसवण्यासाठी सगळ्या रीतीशी ते हात जोडून उभ्या राहतात आणि सांगतात, बाबा शिवाला म्हणतात, बाबा देव तुला काय देणार नाही, आम्ही सगळं देतो. तिथं फसला केलेलं सगळं वाया, केलेलं ध्यान वाया खर्च होते. खर्च झालं की पुन्हा ते एकदम असं तयार. म्हणून तिथं फसायचं नाही. मग मुंगीने कटोरले असे तस्वीरदार करतो, सत्वर वेगळे दाखव, सहस्र दल कमलाव, हजार पाकळ्याच्या तलावर, हजार पाकळ्याच्या पाकळ्याचं कमळ पाहिलं का? हजार पाकळ्याच्या कमळावर आत्मस्वरूपामध्ये त्या सुगंधामध्ये
मग आत्मस्वरूप, मग तिथं सद्गुरू ओंकाराचं ध्यान घेतात आणि मग ओंकाराचं ध्यान दिलं की पुन्हा सातत्याचं ओलांडली एवढी पावर तयार, एवढी पावर तयार, एवढी पावर तयार झाल्यावर डेव्हलप व्हायला वेळ लागेल, डेव्हलप व्हायला वेळ लागत नाही. कलियुगामध्ये जन्म झाला हे भाग्यात. म्हणून संत महात्मे करे अवधान एक करे एक किती वेळ दिला? एक लक्ष दिलं की ब्रह्मस्वरूप वायदा नाही, बुडत नाही, काय नाही. एक लक्ष देत नाही, बाहेर पडलं मग बंद उगी निगी करत जगातल्या सगळ्या गोष्टी उगी निगी पुढे चाललाय. प्रपंचामधून पुढे चाललाय, त्याचे पाय त्याला संकट निर्माण करतात. अशी माणसाची वृत्ती वाढत गेली कलियुगात. वाईट विषयाकडे जाऊन पोहोचू करत वाईट विषय मग एकमेकाची टीका करणं, एकमेकाच्या प्रपंचात अडचणी निर्माण करणं हे वाढलं आणि माणसं मग एकमेकाचा द्वेष करतात. मग त्या ठिकाणी त्या माणसामध्ये विकृतता असं वाढत चालत कलियुगात. वाम मार्गाला जाऊ लागलं, वाम मार्गाचा विचार, वाईट विचाराचा विचार करून आपलं शरीर किती सुंदर आहे, त्यामध्ये अमृत आहे, विष आहे. त्या विषयामध्ये विषयाची विशिष्ट प्रकारची प्रक्रिया झाली की अन्न पचन होते आणि मग त्याचा नाश आपण वाईट विषयामध्ये वाम मार्गाने सेवन केलेलं विषय आपल्या विषयाचा नाश होतो. आतडी कातडी चढली जातात, लवकर मृत्यूला सामोरा होतो, लवकर मृत्यूला सामोरा होतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हा खरा योग, हा खरा योग आहे. भक्तीचा सोहळा आधी भाव शुद्ध कर आणि वैराग्याचं भक्ती पाहिजे शिरलो यावनी नेम करता. आपला भाव शुद्ध झाला पाहिजे, ते अंतःकरण शुद्ध झालं, मनाबुद्धीचा अहंकार शुद्ध झाला पाहिजे. जर भाव शुद्ध झाला की वैराग्य आपोआप तयार, वैराग्य झालं की भक्तीचा जोर आपोआप होतो. पण भाव शुद्ध झाला, आपला भाव शुद्ध का होत नाही? आपण मायेत मायेमध्ये काम क्रोध मद मत्सर अहंकार इत्या वाटणा भूमी भ्रांती हे वाचीत राहत भुललं. आपण मायेतल्या विषयात फोड पडली आणि मग प्रमाण करण्यासाठी विवेक विवेकाची बोध ज्ञान दया क्षमा शांती वापरायला पाहिजे. तो भाव होतो विवेक वैराग ज्ञान दया क्षमा शांती. दया मग हे विकार काही काम इच्छावस्था बुद्धी भ्रांती
हे विकार काहीही करीत नाही, एवढं शुद्धीकरण तयार होतं. म्हणून शुद्ध कसोनिया पाहावे, वरील रंगानं फुलावे. वरील रंगात सगळे फिरतात, पायाच्या विषयात मग परमार्थ करत, नामस्मरण करत, दोन्ही करायचं. प्रपंच करायचा झटका, परमार्थाचा सुटका, सुटका लागला. मग हे परमार्थाचा सुटका लागला. सुटका लागला की एकाग्रता व्हायला वेळ लागतो. भाव शुद्ध, भाव शुद्ध झाला की वैराग्य आपोआप येतो. वैराग्य आलं की भक्तीचा जोर आपोआप वाढतो. पण भाव शुद्ध करा. हा शुद्ध कसोनिया पाहे, वरील रंगानं फुलावे. मायाच्या विषयामध्ये फुलायचं, वापरायची माया, पण तिच्यामध्ये आसक्ती करायची नाही. आसक्ती झटका म्हणून माया सुटत नाही. आसक्ती सोडायची म्हणून शुद्ध कसोनिया पाहावे, वरील रंगानं फुलावे. तरी अवधान एक लक्ष ऐका, पण एक लक्ष देत, एक लक्ष देत. मन नामक काही येत नाही. म्हणून शुद्ध कसोनिया पाहावे. शुद्ध झाला भाव, भाव शुद्ध झाला की वैराग्य आपोआप येतो. वैराग्य आलं की भक्तीचा जोर आपोआप वाढतो. वेळ नाही, व्हायला नाही, परमार्थ प्रपंचात व्हायला मिळत नाही. काम केलं, सकाळी उठून संध्याकाळपर्यंत काम केलं, मग व्हायचं म्हणजे जीवन करतं. इथं क्षण सुद्धा जात नाही, लगेच काय लगेच काय. एवढं सगळं सोपं असताना इकडं काय येत नाही. अनेक जन्मामध्ये मायेच्या विषयामध्ये गुरफटलेलं मन पाप पुण्याचा साठा तयार करतं. पाप मग पुढा जन्म मनुष्य देहानंतर तो फेरीत बसतो. रोगाच्या रूपानं, गरिबीच्या रूपानं, श्रीमंतीच्या रूपानं सगळा पाप पुण्य असेल तर चांगल्या घरामध्ये जन्म घेतो. प्रपंच भरपूर पुण्य, पापामुळे रोग वाढत येतात, रोग वाढतो, गरिबी वाढते. गरिबांची मुलं नागडे उघडे फिरतात. कोणी दया नाही करत का, कोण देतो त्यांना, कुणी काही देत, कुणी कुणाला काहीही देत नाही. जो दुसऱ्याला देतो त्यानं आपला फायदा होईल त्याला, जो आपल्यावर पुन्हा सहकार्य करेल त्याला मदत करतो. जो मदत सहकार्य करणार नाही त्याला तुम्ही मदत करा. म्हणून बाबा जन्म मनुष्य जन्म लाख मोलाचा, त्याची किंमत करताय. नराचं नारायण होण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. संत महात्म्याने तो कलियुगामध्ये देऊन टाकला. बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या ग्रंथामध्ये ते खुलं केलं, तुरीय प्रकट केलं, विश्व ब्रह्म. इतकं खुलं कुणी केलं? माऊलींनी सुद्धा खुलं केलं, पण प्रमाण. तुकाराम महाराजांनी खुलं केलं, प्रमाण.
तुला संतांनी केले पण कळलं पण तुका म्हणे कळे बळेची होता ती अंधळे सगळ्यांना कळत मनुष्य जन्म घेतला त्या सगळ्यांना कळत सोपा आहे पण आम्हाला जमत नाही आम्हाला आमचा प्रपंच सुधरत नाही सोपा आहे आणि इतकं सोपं असताना करायला पण हीच थोर भक्ती आवडते तेव्हा संकल्पावी माया संसार की माया बाजूला काढायची असते दिनभर प्रपंच करा एक क्षण तरी अवधा एक लक्ष दिलं किती तास जातील त्याचा तपास एक लक्ष मध्ये कणकाईने 12 तास घालवलं एक लक्ष दिलं सो म्हटला ब्रह्मांडात धाम म्हटला पिंडा वर्जाच्या खाली याचा 12 तास एक बैठकीवर 12 मन एकाग्रता तयार झाली किती जात जाती त्याचा तपासला ऐकणार नाही एकाग्रता करा तरी अवधान एक म्हणून बाबा पौर्णिमा कले कलेने चंद्र परिपूर्ण होतो पौर्णिमेला त्या चंद्राचं चांदण शीतल म्हणून वशिष्ठ मुनी आणि विश्वामित्र अहंकारी होता तपश्चर्या केली 60,000 वर्षे एका जागेवर बसतो एवढी तपश्चर्या पण त्याला वशिष्ठ मुनी ब्रह्मऋषी म्हटले नाही ब्रह्मऋषी म्हटले नाही त्याला राग वशिष्ठांचे 100 पुत्र मारले तरी वशिष्ठांना राग आला मग आता वशिष्ठांना खलास केलं पाहिजे पौर्णिमेचं चांदणं पडलेलं वशिष्ठ मुनी एका विशिष्ट झाडाखाली बसत होते पौर्णिमे मग ह्याला वाटलं आता पौर्णिमेला वशिष्ठ मुनी बसतात त्यांच्या डोक्यात दगड करून त्यांना खलास केलं की आपल्याला सगळे ब्रह्मर्षी मग तिथं वर मोठा दगड घेऊन बसला खाली आले वशिष्ठ मुनी पोचले आणि अरुंधतीला म्हटले अरुंधती काय माझ्या विश्वामित्रांचं ते या चंद्राच्या चांदण्या तेजापेक्षा कितीतरी पवित्र ब्रह्मज्ञानाचा तेजाचा प्रभाव असं म्हटल्यावर वैशिष्ट्य विद्या पाया मग म्हणजे ब्रह्मन नम्र झाला भूता देणे कोंदिले अनंता नम्र होऊन भगवंताचं नमस्कार करून भगवंताला कोंडलं पण म्हणजे एकरूप झालं हा खराबीचा योग आहे तो आपण वापरला आपण बाहेर पडतो करून सुद्धा बाहेर पडतो पडू नका बाबा एकाग्र व्हा दिनभर प्रपंच करा चांगला नेमका चांगला प्रपंच करा आणि एक क्षण भगवंताचं नामस्मरण एकाग्र स्वरूपामधून करा आणि 3 आसनाच्या विजय असतो आणि 3 आसन विजय असतो
दोन विषय एका नामामध्ये तयार. हा भक्तीचा सोहळा. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पाने आया संसार. केलेले प्रवचनामधून शब्द ब्रह्माची कटकट वेदिका वाक्य देवता. देवाने ते दिलेलं अधिकार आहे देव झाली. देवाने तो शब्द ब्रह्माचा ज्ञानाचा साठा त्यांनी दिला. या मुखातून बाहेर पडला वेदिका वाक्य कटकट झाली. केलेले प्रवचन देवा तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करतो. पण या ठिकाणी आजची जी भूतगत आहे त्या अशोक शेळके, रतन पाचुरकर, दिलीप पाचुरकर, दत्तात्रय शेळके, देवव्रत शेळके, संपत वाळुंकर सकाळ, वेदांत फडके, ठाकरेताई, मांढरेताई, वेदांत फडके यांचा वाढदिवस झाला.